देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं. मंडळ यात्रेतून राजराजापूरकर यांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून मंडळ यात्रेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या हस्ते काल या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजराजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कमंडल दाखवत मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. माझा खुला आरोप आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं, असे राजापूरकर म्हणाले. आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने काढण्यात आलेली ओबीसी जनजागरण मंडळ अभियान यात्रा शेगावात पोहोचली होती. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जनजागरण मंडळ अभियान यात्रेला शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून 10 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यात जाणार आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात देखील ही यात्रा पोहोचली आहे. यावेळी ओबीसी बांधवांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ओबीसीच्या घोषणा देत ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली. दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं, हे वास्तविक सत्य असल्याचे मत राजराजापूरकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. शेगाव पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंडळी यात्रेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, प्रसन्नजीत पाटील, संगीतराव भोंगळ आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री कदाचित विसरले ते की 1993 मध्ये मंडळ यात्रेकडून ओबीसींच्या पाठीमागे उभे राहणे पवारसाहेबच होते. पण त्याच ओबीसींचं आरक्षण नको म्हणणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे पक्षाचे नेते होते. म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल आरशामध्ये बघत नाही आहेत. त्यांनी आरशात बघितलं की त्यांना लक्षात येणार की कमंडल हे त्यांचं प्रतीक आहे आणि मंडल हे आमचं प्रतीक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नौटंकी म्हणून सांगितलं. ओबीसींचा अपमान केलेला आहे. ज्या ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण 50 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर संघर्ष केल्यानंतर मिळालं, त्या ओबीसींच्या मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणता, नौटंकी म्हणता. म्हणजे तुम्ही समजतो ओबीसींचा अपमान करता. मग तुमचा DNA कुठला ओबीसीचा DNA? तुमचा DNA हा ओबीसीचा DNA नाही आहे. तुमचा DNA हा भ्रष्टाचाराचा आहे, अन्यायाचा आहे, महिलांवरती करणाऱ्या अत्याचाराचा DNA आहे. त्यामुळे आम्ही या ओबीसीसाठी म्हणून नाही तर समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेण्यासाठी आम्ही जातो. आता आम्ही शेगाव महाराजांच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आलो. या सगळ्या संत महंतांच्या भूमीमध्ये जाणार, त्या सगळ्यांना सन्मानित करणार. कारण की बहुजनांचा सन्मान जो आम्हाला आदरणीय शिंगणे साहेबांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी जे आम्हाला शिकवलेला आहे, तो बहुजनाचा सन्मान करणं हे आमचं काम असणार आहे. अपमान करणं हे तुमचं काम चाललेलं आहे. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले, काय साकडं घेतलं? मन शांत झालं, समाधान वाटलं. खऱ्या अर्थानं वाटतं की आज या पुण्यभूमीमध्ये सर्व समाजांना एकत्रित घेण्याची जर भूमिका असेल तर या संत महंतांकडे करून. त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने या बुलढाण्यामध्ये ओबीसीची ही मंडल यात्रा सफल, संपूर्ण आणि समाधानी होईल असं त्या ठिकाणी मला विश्वास